या ठिकाणी तुम्ही पाहता शिक्षण मंत्री महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती आज सर्वत्र साजरी केली जात आहे। अशाच पद्धतीने ऐरोलीमध्ये संत सावतामाळी मंडळाच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। माझ्या समोर आहे ते अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले परिषदेचे नवी अध्यक्ष जोडगे साहेब। सर, काय सांगाल, आज जी 199वी जयंती साजरी केली जाते आणि सरकारने सुद्धा द्विशताब्दी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। तुम्ही समता परिषदेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये कोणकोणते तुम्ही उपक्रम राबवणार आहात? पहा, आता आजच्या तारखेला आज जे काही महात्मा फुलेंबद्दलचं नाव देऊन जे वाचनालय ऐरोली मंडळाने काढलं, मी प्रथमतः मंडळाचं अभिनंदन करतो। महात्मा फुले जयंती जे विचार आज आपण त्या निमित्तानं सगळ्या जणांनी चर्चा करून बोललात, पण हीच चर्चा करत असताना जयंती निमित्तानं ज्या वेळेस भुजबळ साहेबांनी MIT कॉलेजवर मीटिंग लावली आणि सगळ्यांना महात्मा फुले 199 वर्ष कसं साजर करायचं फार सुंदर सांगितलं। का पुढे विद्यार्थी असतील, कोण गरीब विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार आपण त्या माध्यमातून सगळ्या व्यासपीठांवर बोलावं। अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या हिंदुस्थानामध्ये जे 199 वर्षाची असणारा हा कार्यक्रम कसा राबवला जाईल आणि महात्मा फुले वर्षभरामध्ये असणारा हा उपक्रम कसा सगळ्यांना कळेल, या विचाराने सगळे एकत्र व्हा आणि असणाऱ्या प्रत्येक गोष्टी पुढे त्यांचे काही जे असतं मार्गदर्शन, मी महात्मा फुले बोलतो, मी सावित्रीबाई बोलते, असे अनेक कार्यक्रम ज्यांना महात्मा फुलेबद्दल बोलता येतं अशा लोकांना आमंत्रित करा आणि वर्षभर हा कार्यक्रम जोरात महाराष्ट्रात झाला पाहिजे असं आव्हान भुजबळ साहेबांनी केलं, समीर भाऊंनी केलं, पंकज भाऊंनी केलं। मी अभिनंदन करतो त्यांचं, का आम्हाला त्या विचारांनी प्रेरणा मिळालेली आहे। त्या प्रेरणेने आम्ही आज नव्या मुंबईमध्ये हे काम करत आहोत। सर, नवी मुंबईमध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा पुतळा असायला पाहिजे, स्मारक तर आहेच, परंतु अर्ध पुतळा असायला पाहिजे अशी जी मागणी, तसंच तुम्ही या शताब्दीच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांचा पुतळा किंवा यांचं या ठिकाणी कुठेतरी स्मरण व्हावं अशा पद्धतीने तुम्ही या समता परिषदेच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करणार आहात का? खरं पाहिलं तर ज्या मार्केटला 170 वर्षाची परंपरा आहे, त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब, त्यांची जीवनाची सुरुवातच तिथून झालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न त्या भायखळा मार्केटमध्ये झालेलं आहे आणि बाबासाहेबांचं नाव आज म्हणजे कुठे कुठे विद्यापीठाला द्यायचं ते ज्यावेळेस जालन्यामध्ये हा निर्णय भुजबळ साहेबांनी घेतल्यावर ते नाव दिलं गेलेले आहे। पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं। त्या अशा अनेक जागी जिथे जिथे गरज लागेल, जिथे जिथे समाजाला त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचा असणारा अनुभव, त्यांची असणारी पुस्तकं आणि ही सगळ्यांना कळावीत म्हणून या दोन्ही गुरु आणि शिष्य, मी सांगेल बाबासाहेबच महात्मा फुलेंना माझे गुरु मानत होते, त्या दोन्हींचे विचार सगळ्या महाराष्ट्रात जावेत यासाठी आम्ही सुद्धा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीनं अगदी पत्र दिलेले शासनाला, काही इथे वाशीमध्ये असा पुढेच महात्मा फुले, सावित्रीबाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला लावावं। त्यात मी आजही बोलताना बोललो, शिवाजी महाराज बी आज जरी ते लाईनीत जरी 5-6 पुतळे लावले तर एकत्रित पूजा करता येईल। शाहू महाराज आहेत, त्यानंतर अहिल्याबाई होळकर आहेत, असे जेवढे बी दिग्गज आहेत असे केले तर हरकत नाही। आणि ह्या विचाराने भुजबळ साहेब नेहमी सांगतात का आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन जे काय करायचं ते महात्मा फुले आणि सावित्रीबाईचे विचार सगळीकडे पसरवायचे, याच्यात आपण सातत्याने सगळेजण प्रयत्न करू। त्यांनी सांगितलं की या वर्षभरामध्ये अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत। तसेच महापुरुष आहेत त्यांचं सुद्धा नवी मुंबईमध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे, त्यांचे पुतळे उभारले पाहिजे, एकत्र त्या ठिकाणी पूजा करता येईल, सर्व धर्म संभाव आपल्याला या ठिकाणी वावरता येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। ऐरोलीतील संत सावतामाळी मंडळाच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि विशेष करून या ठिकाणी ग्रंथालयाचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे, कारण वाचनाची आवड ही प्रत्येकाला असायला पाहिजे, तोच धागा पकडून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या मंडळाचे सचिव रोहित भुजबळ हे युवक आहेत आणि खरं वास्तविक बघायला आज युवकांचा जो पुढाकार आहे हा फार महत्त्वाचा आहे। काय सांगाल रोहितजी, आज या ठिकाणी ही जयंती साजरी केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी वाचनालयाची सुद्धा तुम्ही
आज उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघत असाल की महात्मा फुले 199वी जयंती आपण पूर्ण अखंड भारतामध्ये आपण ही जयंती साजरी करतोय. संत सावतामाळी मंडळाचा संकल्प होता की या मंडळामध्ये वाचनालय व्हावं, असं एक स्वरूपाचं आमचं उद्दिष्ट होतं. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात काकांनी त्यांचे पूर्ण सल्ला, आमची पूर्ण कमिटी, यांच्या पूर्ण या अथांग परिसरातून हे आमचं आजचं वाचनालय या ठिकाणी आम्ही उद्घाटन करतोय. वाचनालय हे सर्व समाज बांधवांना, ज्याला ज्याला वाचनाची आवड आहे अशा पूर्ण समाज बांधवांसाठी आपण ह्या ठिकाणी दालन या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत. आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य बघता, शिक्षणाचं कार्य बघता की त्यांनी जे समाज घडवलाय, शिक्षण आणि शिक्षण या जोरावर तुम्ही प्रगती करू शकता. वाचाल तर वाचाल असा जो स्लोगन त्यांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं पूर्ण समाज कसा घडेल तर वाचाल, शिक्षणाने समाज घडेल. तर शिक्षण कसं घडेल तर तुम्ही वाचाल, जेणेकरून तुमच्याकडे जी वाटचाल जर नसेल तर त्यानुसार तुम्ही अनुकरण करणार नाही, त्याप्रमाणे तुम्ही घडणार नाहीत. आणि मला वाटतं संत सावतामाळी मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्य गेली 30 ते 35 वर्ष करत आहे. आज एक संकल्पना होतं की की भविष्यामध्ये वाचनाची आवडी कमी होत चाललेली आहे. आणि आजकाल तुम्ही तरुण मुलं म्हटल्याप्रमाणे मोबाईलचं व्यसन एवढं लागलेलं आहे की 24 तास मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. तर कुठेतरी बाबा मोबाईलमधून बाहेर कुठून एक वाचन करावं, या उद्देशाने सर्व आमचा मंडळाचा उद्देश होता. अध्यक्षांनी पुढाकार घेऊन आमच्या सर्व कार्यकारिणीने त्याला दिजोरा दिला आणि या ठिकाणी आमचे हे दालन आज समाजासाठी आम्ही हे वाचनालय सर्वांसाठी खुलं करत आहोत. या ठिकाणी मी जाहीर आवाहन करत आहे. या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात जी आहेत. तर काय सांगाल, ही जी संकल्पना आता जसं शासनाने द्विशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये जागर महोत्सव साजरा केला जातो, तसंच या द्विशताब्दीच्या माध्यमातून असंच महात्मा फुलेंचा जागर हा कार्यक्रम तुम्ही आयोजित करण्याचा किंवा शासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करणार आहात का? नक्की साहेब, महात्मा ज्योतिराव फुले यांची आज 199वी जयंती आहे आणि हे संपूर्ण वर्ष त्यांचं द्विशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरे केले जाणार आहे. आणि ही संकल्पनाच आम्ही धागा पकडून आम्ही या वर्षी कमीत कमी 4 ते 5 प्रोग्राम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त करणार आहोत. आणि त्याची सुरुवात आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही केलेली आहे. आणि आमची संकल्पना अशी होती की महात्मा फुले यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि त्याचं जर कार्य जर करायचं असेल तर आपण एक वाचनालयाच्या स्वरूपामध्ये आपण ते चालू करू शकतो. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षापूर्वी जी संकल्पना मांडली की किंवा जे समाजामध्ये अनिष्ट रूढी होत्या, विषमता होती, अन्याय होता, अस्पृश्यता होती आणि समाजामध्ये छोटा आणि उच्च नीच असा भेदभाव होता. पण हा जर बदलायचा असेल तर क्रांती केली पाहिजे. आणि क्रांती करण्याचं माध्यम म्हणजे शिक्षण. जर समाजाला शिक्षण दिलं, स्त्रिया शिकल्या, जर पुढे गेला तर आपण हे परिवर्तन करू शकतो. कारण परिवर्तनाचं मोठं साधन हे शिक्षण आहे, हे त्यांनी त्यावेळेला हेरलं आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी ते काम करून दाखवलं. त्यामुळेच आज आपण सर्वजण मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे गेलेलो आहोत. आणि हेच धागा आम्ही धरून या ठिकाणी संकल्पना केली की आपण आपल्या या ठिकाणी वाचनालय सुरुवात करूया, जेणेकरून पुढे नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, AI च्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राहून महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत गेले पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेला जे कार्य केलेलं आहे ते त्यावेळेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. परंतु आजच्या काळामध्ये काय करायला पाहिजे, कारण आजच्या समाजाची गरज काय आहे त्याला अनुसरून आपण काम केलं पाहिजे. आता जिकडे तिकडे पहा आरक्षण आहे, आरक्षण आरक्षण आरक्षण. सर्वजणांनी आरक्षणाच्या याच्यामध्ये जाती धर्मांना विभागून घेतलेलं आहे. आणि आजकालचे जर राजकारणी जर तुम्ही होत असेल तर प्रत्येक राजकारण्याने जाती धर्माला पकडलेले आणि आरक्षणा मुद्द्याला पकडले, परंतु मूळ मुद्द्याला कुणी हात घालत नाही. प्रत्येक राजकारण्याला वाटतंय की आरक्षण हे हटलं गेलं पाहिजे. आरक्षण कुणाला मिळालं पाहिजे? फक्त ज्याला गरज आहे त्याला मिळालं पाहिजे. जो आर्थिक विवंचित आहे, ज्याला आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळालं हे प्रत्येकाला खरोखर वाटतंय. परंतु मत मिळण्यासाठी, परंतु आपला समाज आपल्याकडे कसा आकर्षित होईल आणि त्याच्याकडून आपल्याला मत कशी मिळेल हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ते कुणीही विषय काढत नाही. तर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आरक्षण हे हटलंच गेलं पाहिजे. कारण स्वातंत्र्य म्हणून आज आपल्याला 75 वर्ष झालेले, अजून आपण आरक्षणामध्ये झटलेलो आहोत. आज ज्याच्या घरामध्ये मुलं शिकलेली आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मोठमोठे IAS ऑफिसर आहे, त्याला पण आरक्षण पाहिजे, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आज
महात्मा फुलेंसारखी क्रांती करणं गरजेचं आहे आणि असा नेता महात्मा फुलेंसारखा आला पाहिजे की या सर्व गोष्टीवर मात करून आरक्षण हटलं पाहिजे आणि ज्याला गरज आहे त्यालाच आरक्षण मिळलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार आज समाजामध्ये गेले पाहिजे आणि तोच उद्देश आमचा या मंडळाचा या ठिकाणी राहणार आहे. ज्याला गरज आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हे महात्मा फुले जर आज जिवंत असते तर त्यांनी हाच नारा लागवला असता ज्याला खरोखर गरज आहे. कारण महात्मा फुलेंनी कोणत्याही जाती धर्मासाठी काम केलं नाही. त्यांनी आयुष्यभर सर्व जातीच्या धर्मासाठी काम केलेलं आहे. ज्याला गरज आहे, जिथे अन्याय झाला त्याच्यावर त्याने आवाज उठवले. त्यामुळे आज अन्याय कोणावर होतोय? ज्याला गरज आहे त्याच्यावर अन्याय होतोय. त्यामुळे हा आवाज आपण उठवणं गरजेचं आहे आणि त्याचं माध्यम आम्ही या ठिकाणी वाचनालय म्हणून शोधलेलं आहे. जर तुम्ही वाचाल तर वाचाल, जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला तुमचा ज्ञान साठा वाढेल. तर हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. संत सावतामाई मंडळाचे संपूर्ण कार्यकारिणी, आमचे सचिव असतील रोहित भुजबळ, संपूर्ण टीमने या ठिकाणी अथक प्रयत्न करून आणि हा पहिलाच उपक्रम म्हणजे द्विशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा पहिलाच उपक्रम या ठिकाणी साजरा केला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजबांधव उपस्थित होते. त्यांचंही या ठिकाणी मी सर्व संत सावतामाई मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि आमचा संकल्प जो आहे तो असाच पुढे आम्ही वर्षभर राबवणार आहोत, जेणेकरून महात्मा फुले यांचे विचार सर्व समाजापर्यंत गेले पाहिजे. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला विशेष करून महिलांची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. महात्मा ज्योतिबा फुले यांना खरोखर या शिक्षण क्षेत्रामध्ये साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले तशाच या सुद्धा त्यांच्या लेखी आहेत. काय सांगाल आजचा हा जो 199वा जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली? नमस्कार सर्वांना. मी शीतल महादेव शिंदे, संत सावतामाई मंडळाचे सचिव या नात्याने मी आज इथे उपस्थित होती. तर खूप आनंद वाटतो की आमचं संत सावतामाई मंडळ खूप छान छान मुलांना, कलागुणांना वाव देऊन खूप छान छान असे कार्यक्रम राबवतो. त्यातून मुलं खूप काही घडतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या जीवनशैलीमध्ये काय काय नवीन त्यांना घडायचं आहे ते तो हा प्लॅटफॉर्म हा आहे संत सावतामाई मंडळ असं म्हटलं तरी चालेल. कारण आम्ही खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे राबवतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आम्ही आज वाचनालयाचं उद्घाटन येथे केलेलं आहे आणि त्या वाचनालयामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची आणि वेगवेगळ्या भाषांमधली म्हटलं तरी चालेल आणि वेगवेगळ्या कलांमधली पुस्तकं आम्ही इथे उपलब्ध करून आम्हाला मिळाली आहेत आज. तर ती वाचनासाठी सगळ्यांनी इथे मुलांनी त्यांचा आस्वाद घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा. आपलं वाचनातून आपली एक म्हणजे हे घडतं, म्हणजे आपण स्थिर होतो, एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं आणि वाचनातून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आपल्याला काय घडायचंय, काय बनायचंय, काय म्हणजे व्हायची इच्छा आहे किंवा आपल्याला कुणाला काही शिकवायचंय हे सगळं ह्या वाचनातून कळतं. आज सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा स्वतः शिक्षण घेतलं, त्यांना खूप वाईट परिस्थितीतून त्यांना त्यांचं स्वतःचं शिक्षण घ्यावं लागलं आणि त्यांनी तेव्हा कष्ट घेतले म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत, हेही आम्हाला कळतं. तसंच यापुढे आता आपल्याला एवढे छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून मिळालेले आहे प्रत्येक ठिकाणी. तर आपण त्याचा हे घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि आपण मग पुढे जाऊन आपल्याकडनंही असं काहीतरी कार्य घडावं अशी माझी विनंती आहे, इच्छा पण आहे आणि मी वाटेल तितके की म्हणजे प्रयत्न करीन की मीही तितका सहभाग देईल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जयंती, जय क्रांती. काय सांगाल ताई, तुम्ही सुद्धा या ठिकाणी विचार मांडले, पुस्तक म्हणजे आपण या ठिकाणी वाचनालय सुरू केलं, या वाचनालयाचा म्हणजे तुमचा एक छोटासा अनुभव आणि कशा पद्धतीने आजच्या युवा पिढीने या वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे? आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांचा 199व्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सगळे संत सावतामाई मंडळातले सगळे कार्याध्यक्ष, सगळे कार्यकारी मंडळी आणि सगळे सभासद जमले होते आणि त्यानिमित्त या ठिकाणी वाचनालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. आपली ही वाचन संस्कृती अशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या निमित्ताने हा विचार घेऊन आज इथे वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आज आपण बघतो की मुलं मोबाईलमध्ये म्हणतो आपण प्रत्येक वेळेला की मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत. तर त्यांना वाचनाची आवड व्हावी हा उद्देश घेऊन संत सावतामाई मंडळातर्फे वाचनालयाची आज सुरुवात करण्यात आलेली आहे. आपली ही वाचन संस्कृती अशीच आपण पुढच्या पिढीला ठेवा म्हणून देणार आहोत आणि उत्तरोत्तर आपलीही विचार या पिढीपर्यंत पोहोचावेत आणि तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी इथे आज शिक्षण घेऊन उभ्या आहोत. तर ह्याचा खूप अभिमान वाटतो आणि असंच आपलं हे ज्ञान पुढच्या पिढीला द्यावं असं मला नेहमी वाटतं.
आणि यासाठीच आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू आणि असेच उत्तमोत्तम कार्यक्रम आमच्या हातूनही घडू अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. या ठिकाणी सांगितले की सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आहेत. त्यांनी सांगितले की ही विचारधारा ही आजच्या युवा पिढीला कुठेतरी मिळालीच पाहिजे, तरच तुमची प्रगती होऊ शकते. आज त्यांच्या विचारामुळेच आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत, हे या ठिकाणी सांगितले. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.